हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. स्वबळावर लढलं पाहिजे. स्थानिक पातळीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर. मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्याचंही स्पष्ट. मुंबईतल्या गिरगाव आणि दादर परिसरात ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर लागले. नवयुग नव पर्व असं म्हणत काका पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दबाव टाकून सत्ताधारी अनुकूल प्रभाग रचना करून घेतात. मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप. प्रभाग रचना कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्याचीही मागणी. बच्चू कडूंच्या अन्नत्याग उपोषणाचा 5वा दिवस. शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी कडूंचा एल्गार. राजू शेट्टी, लक्ष्मण हाके, संभाजीराजे, रोहित पवार आज कडूंना भेटणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर. खामगावमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश, तर अकोला वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत करार पद्धतीनं सेवेत घेता येणार. नव्या निर्णयाला कर्मचारी अधिकारी संघटनांचा विरोध. ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय नाट्य सुरू. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम. नाना पटोलेंची खोचक टीका. युद्धबंदीवरूनही सवाल उपस्थित. आधार लिंक असेल तरच रेल्वेचं ऑनलाईन तिकीट मिळणार. बनावट आयडीद्वारे तिकीटं विकणाऱ्यांना चाप बसणार. 1 जुलैपासून आधार लिंक तर 15 जुलैपासून ओटीपी अनिवार्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला. 2 महिलांचा मृत्यू. महानगरपालिकेकडून 5 लाखांची मदत जाहीर, तर कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करणार. देशभरात मान्सून सक्रिय होणार. आजपासून पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्रात 107 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू. सध्या राज्यभरात 615 सक्रिय रुग्ण. इतर शहरांच्या तुलनेत मुंबई पुण्यात रुग्णांची संख्या अधिक. अमेरिकेत 14 जूनला यूएस आर्मी दिनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना आमंत्रण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यामध्ये बैठकही होणार. सुप्रभात.